आंदोलनाला वेगळं वळण लागलं म्हणण्यापेक्षा आंदोलन वेगळ्या पद्धतीनं बाजूला गेलं. आता वळण लागण्यासाठी आंदोलन राहिलेच आहे कुठं. प्रश्न माझा काय पडला की मूळ विषय असा होता की कर्जमाफीसाठी आंदोलनासाठी 6 महिन्यापासून आम्ही सगळे एकत्र होतो. मी सुद्धा त्याच्यात होतो. बच्चू कडूचं पहिलं उपोषणचे 7 जूनला चालू झालं. मी माझं इथलं उपोषण 3 जूनला चालू केलं होतं. 3 जूनला बच्चू कडूंनी मला सांगितलं की मी उपोषण करतोय, तू नको उपोषण करू. मग त्यामुळे मी काय केलं की इथलं उपोषण थांबवलं आणि मी सरळ सरळ अमरावतीकडे गेलो. तिथं त्याच्या उपोषणाला पाठिंबा दिला. आपण त्या दिवशी असं ठरलं उपोषण सोडताना बावनकुळेंनी सरकारने एक GR काढतो म्हणून सांगितलं की एक कमिटी आम्ही नेमतो. 6 महिन्यात ती कमिटी आम्हाला रिपोर्ट देईल कर्जमाफीसाठी आणि त्याच्यानंतर आपण कर्जमाफी करू. हे सरकारने आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडूंनी उपोषण सोडलं होतं. त्यानंतर प्रश्न बच्चू कडू महाराष्ट्रात फिरत राहिले, पण एकदाही बच्चू कडूंनी GR का काढला हे सरकारला विचारलं नाही. सरकारने GR कधी काढला समितीचा? 30 ऑक्टोबरला. ज्या दिवशी हे चर्चेला मुंबईत गेले त्या दिवशी सरकारने समिती स्थापन करण्याचा GR काढला आणि तो त्यांच्या हातात दिला. 6 महिने काय केला तुम्ही? आणि प्रश्न हा पडला आमचा की इतकं मोठं आंदोलन करायचं ठरलं होतं की आमदार कर्जमाफी झाले नाही तर हात तोडू पाय तोडू आमदाराचे, हे ते सगळं अशा अनेक घोषणा झाल्या केल्या सगळ्या. मग कुणाला न विचारता आंदोलन का स्थगित केलं? आता आम्ही कोणाचे हात पाय तोडायचे? प्रश्न आहे ना माझ्या पुढे. मी शेतकरी म्हणून आता शेतकऱ्यांनी काय करायचं? आता कोणाचे हातपाय तोडायचे? दुसरा प्रश्न असा होता की 30 जूनपर्यंत तुम्ही सरकारला मुदत दिली. आता 30 जूनपर्यंत ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होतील त्याला जबाबदार कोण? आणि दुसरं असं, सरकारनं जो आता GR काढलेला आहे त्या GR मध्ये कुठेही स्पष्ट उल्लेख नाही आहे की आम्ही कर्जमाफी करू. शेतकऱ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी निर्माण केलेली कमिटी आहे, समिती ज्याला म्हणतो आपण, ती आहे. कुठेही त्याच्यात असं म्हणलं नाही की कर्जमाफीसाठी ही समिती नेमलेली आहे. तसं नाही आहे ते. आणि त्या समितीमध्ये सर्व अधिकारी आहेत. एकही शेतकरी नेता किंवा एकही आमदार किंवा एकही राजकीय कुठलाही नाही आहे. त्यामध्ये फक्त सरकारी आहे आणि तो अहवाल सरकारला सादर करणार, सरकार स्वीकारून मग त्याच्यावर निर्णय घेणार. हे 30 जूनपर्यंत होणार आहे का? आणि तोपर्यंत झालेल्या आत्महत्याचं कोण जबाबदार आहे? म्हणून हा प्रश्न फार मोठा झाला आहे. राज्यातल्या सर्व शेतकरी संघटना एकत्र आले म्हणून आम्हाला वाटलं ते काहीतरी. आता आम्ही कोणाकडे जायचं शेतकऱ्यांनी? आता जर कोणा आंदोलन एखादा शेतकरी करतो म्हणाला, एखादी संघटना छोटी मोठी करतो म्हणाली, सरकार म्हणेल की आंदोलन संपलं, आता मी 30 जून मुदत दिले, तोपर्यंत तुम्ही थांबा. हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून माझं म्हणणं होतं की उपाययोजना करण्यासाठी कर्जमाफी हा आमच्यासाठी विषय नाही आहे. कर्जमाफी आम्हाला शेतकऱ्यांना नको आहे, नको आहे, नको आहे. आम्हाला आमच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. C2+50% स्वामीनाथन आयोगाने काढलंय. सरकारने उत्पादन खर्च काढला सोयाबीनचा 7,077. फक्त 1 क्विंटल सोयाबीन तयार करायला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला 7,000 रुपये खर्च येतो. हे सरकारने सांगितलंय आणि सरकारनं भाव दिलाय 5,383. 1,500 रुपयाचा फरक आहे उत्पादन खर्चापेक्षा. मग आम्ही जगायचं कसं? ऊस असेल, कापूस असेल, ऊसामध्ये 1,000 रुपयाचा फरक आहे, कापसामध्ये 1,500 रुपयाचा फरक आहे, साळीमध्ये 2,400 रुपयाचा फरक आहे, हरभऱ्यामध्ये 1,500 रुपयाचा फरक आहे, दुधामध्ये पर लिटर 10 रुपयाचा फरक आहे. मग आता सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं? सगळे शेतकरी नेते इव्हेंट केले. हा इव्हेंटच केला त्यांनी. हे आंदोलन नव्हतं, हा त्यांचा बच्चू कडूचा इव्हेंट होता. इव्हेंट केले आणि निघून गेले. आता काल मी जोरात बोललो त्यांच्याशी, तर तुम्हाला म्हणे लोक नव्हते, 1000 लोक शिल्लक होते, पाऊस पडला आणि गेलो. हे काय उत्तर आहे? आणि प्रश्न असा पडला की तुम्ही मुंबईला गेलातच का? सगळ्याचं म्हणणं होतं मुंबईला जायचं नाही. सरकारच्या खर्चाने, सरकारच्या विमानाने, सरकारच्या सगळ्या सोयीने तुम्ही सगळे मुंबईला गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन संपवून आला. म्हणून प्रश्न तुमच्या मार्फत मी त्यांना विचारतोय की आता आम्ही कोणाचे हातपाय तोडायचे? नाहीतर आम्हीच आमचे हातपाय तोडून घ्यायचे का? आणि शेतकरी आत्महत्याला जबाबदार कोण आहे? जर एखादी जिनीन आत्महत्या झाली तर त्याचं प्रेत घेऊन बच्चू कडूच्या दारात जाणार म्हणजे झालं. आता हे आंदोलन असं आणि शेतकरी नेत्यांनी मला सांगायचं सगळ्यांना, या शेतकरी नेत्यांनी पुन्हा आंदोलन करतो म्हणून त्यांना बडवून काढ. आता नाही चालत असं कोणी आंदोलन करायचं, शेतकऱ्याला एकत्र करायचं, आपला पक्ष साधायचा, आपलं इव्हेंट करायचं आणि निघून जायचं आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं. म्हणून ही फार मोठी शोकांतिका झालेली आहे.
महाराष्ट्रामध्ये. हे कालचं आंदोलन म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळलंय, तिसरं कुणी नाही चोळलं, शेतकरी नेत्याने चोळलंय आणि आम्हाला देशोधडीला लावलंय. आज परिस्थिती आमच्याकडेच काहीच नाही आहे. रबी गेली, खरीप गेलं, कुठला भाव नाही आहे, सोयाबीन काळं पडलंय ते कोणी घेत नाही, हरभऱ्याची पेरणी झालेली नाही, ज्वारीची पेरणी होती, काहीच आमच्याकडे नाही आज. तरी सुद्धा आम्ही जगतोय. तरी सुद्धा एक तरी शेतकरी नेता आला का? आणि म्हणून मी निर्णय घेतलाय की स्वतःचे जे मला 25 वर्षामध्ये भूकंपाच्या काळामध्ये इकडे तिकडे काही पुरस्कार मिळाले होते, चांदीचे पुरस्कार म्हणजे चांदीचे मोमेंट वगैरे मिळाले, ते सगळे विकून 1 डिसेंबरपर्यंत अण्णा हजारेंना बोलून 5 लोकांची, ते गरीबातल्या गरीब 5 लोकांची कर्जमाफी करणार आहे म्हणजे करणार आहे. आणि ते त्यांना दाखवणार आहे की तुम्ही एवढे पैसे कमवलेत. रामजी शेट्टी असतील, पच्चीकोटा असतील, तुपकर असतील, एकाने तरी केलं का कर्जमाफी? एकाची मागणी केली तुम्ही? म्हणून हे करण्यासाठी हे करताय. माझं काम आहे फक्त शेतकऱ्यासाठी काम करत राहणे, प्रामाणिकपणे लढत राहणे. पण या लोकांनी आम्हाला धोका दिलेला आहे, शेतकऱ्याला फसवलेलं आहे. अंधारात जाऊन अर्ध्या रात्री तुम्ही कर्जमाफीचं हे केलं, अर्ध्या रात्री केलेलं आहे, दिवसा नाही झालेले. सह्याद्री अतिथीगृहावरती अर्ध्या रात्री 11-12 वाजता हे आंदोलन संपवण्याचा कट शेतकरी नेत्याने घातला. अनेक आरोप करतायत, माझ्याकडे कुठला परवाना नाही म्हणून मी कोणावर वैयक्तिक आरोप करणार नाही. पण शेतकरी नेत्याचं हे वागणं बरं नाही. यामुळे शेतकरी संघटनेचं, शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. परमेश्वर, निसर्ग आणि समाज ह्या शेतकरी नेत्यांना कधीच माफ करणार नाही.